एक दिवस राजू आपल्या गावातल्या एका मित्रासोबत शहरात गेला. शहरामध्ये त्या दोघांची भेट एका जुन्या शाळेतील मित्र मनीषसोबत झाली. मनीषने राजूला विचारले, राजू, तुझ्या घरची मंडळी कशी आहेत? लग्नाच्या 6 महिन्यानंतर कसं वाटतं? परिवारमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना? असं म्हणतात की लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या नंतरची लाईफ एकदम वेगळी असते. माझं तर लग्नसुद्धा झाले नाही, म्हणून मी विचारतोय. अरे मित्रा, जोडीदार जर चांगला मिळाला तर लाईफ चांगली जाते. लग्नानंतर सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही. माझी पत्नी रजनी खूपच हुशार आणि समजूतदार सुद्धा आहे. ती व्यवहारात हुशार आहे. संपूर्ण कुटुंबाला तिने एक सूत्रात बांधले आहे. सर्व तिच्या कामाचं खूप कौतुक करतात आणि खुशसुद्धा आहेत. मी लकी आहे जी मला एवढी चांगली जोडीदार मिळाली. मी तिच्यासोबत जीवनाचा भरपूर आनंद घेतो. राजूने उत्तर दिले, अरे मनीष, हा खोटं बोलत आहे. याचा तर फक्त लग्न झालं आहे. खरी मजा तर त्याचा छोटा भाऊ सचिन घेत आहे. राहुलची बोलण्याची स्टाईल इतकी गमतीशीर होती की तिघेही हसू लागले. परंतु राजीवला राहुलचं अशा पद्धतीने बोलणं आवडलं नाही. घरी परतताना राजीवने राहुलला तक्रारीच्या सुरात म्हटले, यार, तुला एवढी तरी अक्कल पाहिजे की कुठे काय बोललं पाहिजे. तुला लाज वाटली पाहिजे जे माझ्या भाऊ आणि वहिनीबद्दल असा विचार करतोस. माझा भाऊ आणि माझी पत्नी असे तसे नाहीत. तुला समजलं पाहिजे की भाऊ आणि बहिणीमध्ये आई मुलासारखं नातं असतं. जर माझ्या अनुपस्थितीत तो आपल्या बहिणीची काळजी घेत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु दीर आणि बहिणी यांच्या पवित्र नात्याला शकच्या दृष्टीने पाहणे योग्य नाही. शक केल्याने कुटुंब उद्ध्वस्त होतात. मला भाऊ आणि माझ्या बायकोवर गर्व आहे. तू आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून फिरत आहेस, मला काहीच आपत्ती नाही. परंतु संपूर्ण गावात तुझा भाऊ आणि तुझी बायको यांची चर्चा अशीच तर नाही ना होऊ शकत. एक वेळा तर मी सुद्धा त्यांना रिक्षाने जात असताना अश्लील कृत्य करत असताना पाहिले होते. राहुलचं बोलणं ऐकून राजूचं डोकं फिरलं. तो विचार करू लागला की त्याचा मित्र राहुल एवढी मोठी गोष्ट अशीच म्हणू शकत नाही. जरूर काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या दिवशी राजू महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे आणि संध्याकाळपर्यंत परत येईल असं सांगून घरातून निघाला. घरात राजूची पत्नी रजनी आणि त्याचा भाऊ सचिन होते. राजूचे आई वडील शेतावर गेले होते. इकडे राजूच्या डोक्यात राहुलने म्हटलेल्या गोष्टी फिरत होत्या. त्याला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे होते. म्हणून राजू घराच्या मागे बागेमधील असलेल्या आंब्याच्या झाडाच्या साहाय्याने आपल्या घराच्या छपरावर चढला. खाली त्याला सचिन आणि रजनी कुठे दिसले नाही. जसा तो आपल्या रूमवर पोचला तेथे राजूने रजनी आणि सचिनला आपत्तीजनक स्थितीत पाहिले. हे पाहून त्याच्या पायाखाची जमीन सरकली. सचिन आणि रजनी यांनी राजूला समोर पाहून घाबरले आणि एकमेकांपासून वेगळे होऊन पटापट आपले कपडे घालू लागले. राजूला आपला भाऊ आणि पत्नीवर खूप विश्वास होता, पण त्याच्या पाठीमागे ते दोघे अशी घाणेरडी कृत्य करतील, दीर आणि वहिनी यांच्या पवित्र नात्याला कलंकित करून असे घाणेरडे संबंध बनवतील याची कल्पनाही त्याने कधी केली नव्हती. राजू आपल्या पत्नीला ओरडून म्हणाला, अगं, मी तुला काय समजलो आणि तू काय निघालीस? तू तर माझ्या विश्वासाला तडा दिलास. माझ्या पाठीमागे तू माझ्या भावासोबत असा बाजार मांडलास. तू तर मोठी होतीस, तुला तर समजलं पाहिजे होतं. तुझं डोकं ठिकाणावर तर आता मी आणतो. असे बोलून राजूने घरातील पडलेली एक काठी घेऊन आपली पत्नी रजनीला मारायला सुरुवात केली. त्या मारहाणीने रजनी जोरजोरात ओरडू लागली. सचिन आपल्या वहिनीला अशा प्रकारे मार खाताना पाहू शकत नव्हता. त्याने आपल्या भावाच्या हातातील काठी खेचली आणि फेकून दिली आणि आपला भाऊ राजू याला जोरदार 2-3 वेळा थप्पड मारली आणि त्याला चेतावणी देताना म्हटले, आता जर यापुढे तू वहिनीवर एकदा सुद्धा हात उचलला तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. सचिनने धक्का देऊन राजूला खाली पाडले आणि रूममधून बाहेर पडला. राजूला छोट्या छोट्या गोष्टीवरून भाऊ भाऊ बोलणारा त्याचा छोटा भाऊ आज त्याच्यावर अशा प्रकारे हात उचलेल, त्याचा अपमान करेल असे त्याला वाटले नव्हते. राजूला खूप मोठा धक्का बसला. तो तिथेच बसून राहिला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते. त्याला आपले जीवन व्यर्थ वाटू लागले. तो अशा प्रकारे अपमानित होऊन, छोट्या भावाकडून मार खाऊन अपमानित होऊन त्याला जगायचे नव्हते. जर ते दोघं एकमेकांवर प्रेम करत असेल तर मला त्यांच्यामध्ये येण्याचा काहीच हक्क नाही. मला मरायला हवे. सचिन आणि रजनी यांचे आपत्तीजनक दृश्य आणि सचिनचे त्याच्यावर हात उचलणे त्याच्या डोळ्यासमोरून सतत फिरत होते. तो वेड्यासारखा करू लागला. त्याला लवकरात लवकर स्वतःला संपवायचं आणि त्या दोघांच्या वाटेमधून निघून जावं असं वाटत होतं. त्याच्या मनामध्ये प्रश्न येत होते की तो जगाचा सामना कसा करेल जेव्हा लोक बोलतील की याला तर आपली बायकोसुद्धा सांभाळता नाही आली नाही. नामर्द कुठला,
नाही नाही, मी अशा गोष्टी ऐकू शकत नाही. तीळ तीळ करून रोज मरू शकत नाही. मी माझ्या भावाचा सामना कसा करेल? त्याला आपला भाऊ कसा बोलेल? मी कुठल्या तोंडाने रजनी हिला आपली बायको बोलू? त्यामुळे माझे मरणच योग्य राहील. म्हणून मी आजच बाजारात जाईन आणि आपलं जीवन संपून टाकेल. जर मीच नसलो तर सचिन रजनीसोबत लग्न करेल आणि सगळं काही ठीक होऊन जाईल. आई वडिलांची इज्जतसुद्धा जाणार नाही, हेच योग्य आहे. माझे नसणे हेच या समस्येवर तोडगा आहे. निराश अवस्थेत राजूने बाजारातून पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशक विकत घेतले आणि वाटेत एका बागेत पोहोचला आणि एका दमात संपूर्ण कीटकनाशकाची बाटली प्यायला. संपूर्ण बाटली संपवल्यानंतर तो लगेच मेला नाही. तो वेदनेने रडू लागला, वेदनेने ओरडू लागला. कीटकनाशक विष त्याच्या आतड्यांमधून त्याच्या घशातून पोटापर्यंत जात होते. तो पोट धरून झोपला आणि उलट्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा आक्रोश ऐकून बागेचा मालक त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याने राजूला ओळखले. राजूची गंभीर स्थिती पाहून त्याने तत्काळ राजूच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. सचिनला सोडून राजूचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राजूला तत्काळ गाडीत बसवल्याने घराजवळ राहणाऱ्या गावातील डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले. त्याला पुन्हा पुन्हा उलट्या कराव्या लागल्या. बाटल्या चढून आतडे स्वच्छ केले. काही तासातच त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. मात्र विषबाधेमुळे राजूचे आतडे खूपच कमकुवत झाले होते आणि त्याला खूप त्रास होत होता. डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले, राजू आता धोक्याबाहेर आहे. त्याला हवे असल्यास तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता, पण त्याच्यावर घरीच उपचार सुरू राहणार आहेत. आता सलग 3 दिवस मला त्याला एक सलाईन चढून त्याचे आतडे स्वच्छ करावे लागेल, तरच त्याचे आतडे साफ होतील. कीटकनाशकाचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होईल. काही काळानंतर मी आणि माझा कंपाऊंडर राजूवर योग्य उपचार करू शकतील. आता घाबरण्याची गरज नाही. कुटुंबियांनी राजूला घरी आणले. घरी पोचल्यानंतर राजूला सलाईनच्या बाटल्यात चढवण्यास सुरुवात केली. काही वेळाने सचिन बाहेरून घरी आला आणि रजनीशी बोलू लागला. दोघींना एकत्र बघून बोलत असताना राजू रागाने बडबडायला लागला. त्याची प्रकृती ढासळू लागली. तो आईला ओरडला, आई, या दोघांना माझ्या नजरेपासून दूर ठेव. मला त्यांचे मनहूस चेहरे बघायचे नाहीत. राजूची आई त्या दोघांना शिव्या देऊ लागली आणि म्हणाली, तुम्हा दीर आणि भाऊजे दोघांनाही लाज वाटली पाहिजे. तुमच्यामुळेच त्याची ही अवस्था झाली आहे. एवढे झाले असूनही तुम्हा दोघांनाही लाज वाटत नाही. तुम्ही आमच्या समोरून निर्लज्जपणे वागणूक दाखवता. इथून निघून जा. तुमच्यासाठी आणि या कुटुंबासाठी तुझ्या भावाने काय काय केले आणि त्याचं तुम्ही हे फळ दिलं. भाऊ वहिनीच्या नात्याला तुम्ही कलंकित केले. आम्ही सुद्धा तुमच्यावर एवढं लक्ष दिलं नाही की तुमच्यामध्ये काय खिचडी पकते. मला माहीत नव्हतं की तुम्ही दोघे आमच्या मागे असे वागाल. आता मला लाज वाटते. आत्ताच्या आत्ता तुम्ही या घरातून निघून जा आणि परत येऊ नका. ठीक आहे, ओढू नको, मी निघतो. एवढं बोलून सचिन घराबाहेर पडला आणि रजनी शांतपणे डोळे झुकून तिच्या खोलीत गेली. रूमवर पोचल्यावर रजनी सचिनशी फोनवर बोलली. त्या दोघांनी राजूला आपल्या मार्गातून हटवून सर्व मालमत्ता हडप करण्याचा धोकादायक प्लॅन केला. रात्री सर्वजण झोपलेले असताना आणि राजूला त्रास होत असताना रजनीने सचिनला घरी बोलावले. सचिन घरामागील बागेत उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाच्या सहाय्याने घरात चढला आणि राजूचे डोळे लागण्याची वाट पाहू लागला. राजूला झोप लागताच सचिनने राजूजवळ जाऊन त्याला दिल्या जाणाऱ्या सलाईनमध्ये धोकादायक विष टोचले आणि त्याचा वेग वाढवला. त्यानंतर तो घराच्या छतावरून आंब्याच्या झाडाच्या सहाय्याने खाली उतरला. रात्री शेतात पाणी टाकून परत असताना सचिनच्या वडिलांनी सचिनला झाडाच्या सहाय्याने खाली येताना पाहिले होते. सचिनला असे खाली उतरताना पाहून त्याला काही समजले नाही. दुसरीकडे हळूहळू संपूर्ण बाटली खाली झाली आणि त्याचबरोबर राजूच्या शरीरात विष पसरले. दुसऱ्या दिवशी सकाळी कौटुंबिक वादातून राजूचा कीटकनाशक प्राशन करून मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली. त्याने दिवसा कीटकनाशक प्राशन केले, पण संध्याकाळपर्यंत त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. रात्री कधीतरी घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्याचा लगेच मृत्यू झाला. पण सत्य तर काही वेगळंच होते. त्याच्या आईवडिलांना सर्व काही माहीत असून सुद्धा सचिनला पोलिसांच्या स्वाधीन न करता तत्काळ मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कारण त्याला 2 मुलगे होते. राजूचा तर मृत्यू झाला होता आणि सचिनला तुरुंगात पाठवून कुटुंब उद्ध्वस्त करायचे नव्हते. त्यामुळे त्यांना गप्प बसणेच योग्य वाटले. आता दीर आणि वहिनी पती पत्नीसारखे राहत होते. त्यांचे लग्न झाले. या दोघांनाही आता थांबवणारे कोणीच नव्हते. आता ते सर्व मालमत्तेचे हकदार बनून जीवनाचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली
मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.